बदलापूरच्या या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केलाय। गुन्हेगारांना सरकारची भीती राहिली नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात। तर राज्यात महिला लहान मुली सुरक्षित नाही असंही सुळेंनी म्हटलेलं आहे। संस्थेची तक्रार आली होती तरी कारवाई का नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। फडणवीसांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही, पण जर संस्थेची कंप्लेंट आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली? त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही? जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले। जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री, महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही, त्यामुळे गृहमंत्री हे कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय। हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे। नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी। त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही। या सगळ्या कृती आणि एक नाहीये, अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।